स्टीव्ह जॉब्स आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून नेहमी असं म्हणत असे, लेट्स मेक अ डेंट इन द युनिवर्स. आपण आपल्या कर्तृत्वाने या विश्वाच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक खूण उमटवूया. शेवटी 1976 साली त्या दोघांनी स्वतःचीच कंपनी काढायचं ठरवलं. त्या दरम्यान स्टीव्ह सफरचंदाच्या एका बागेमध्ये काम करायचा, त्यामुळे आपल्या कंपनीचं नाव देखील त्यांनी ॲपल ठेवलं. तंत्रज्ञान आणि एक फळ ह्याचा काय संबंध असे अनेकांनी विचारलं. तसं ते विचारलं जावं हाच जॉब्सचा उद्देश होता. ग्राहकाच्या गरजा ओळखून त्यांनी मागण्याच्या आधीच अनेक गोष्टी देऊ करणारं तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी म्हणून ॲपल नावारूपाला आलं. शेवटी 1985च्या सप्टेंबर महिन्यात स्टीव्ह जॉब्स त्यांनी स्वतः जन्माला घातलेल्या कंपनीतून बाहेर पडला. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट कम्प्युटर नावाची एक नवीन कंपनी तयार केली. शैक्षणिक संशोधन करणाऱ्या संस्थांसाठी, युनिव्हर्सिटीसाठी त्यांनी वेगळे कम्प्युटर डिझाईन करायचं ठरवलं. एक सलाम वेड्यांकरता, तेच ते अयोग्य, बंडखोर, त्रास देणारे, चौकोनी साच्यात गोलाकार बसवणारे. तेच करतात वेगळा विचार, नियमांना झुगारून, परिस्थितीला धुडकावत. त्यांची प्रशंसा करा नाहीतर टीका करा, त्यांचा गौरव करा किंवा अपमान करा, त्यांना जवळ करा अथवा नाकारा. एकच आहे अशक्य, त्यांच्याकडे दुर्लक्ष. कारण तेच बदल घडवतात, तेच शोध लावतात, तेच कल्पना लढवतात, निर्मिती करतात, प्रेरणा देतात, मानवजातीला पुढे नेतात. कुणी त्यांना वेडे म्हणतात तर कुणी प्रतिभावंत. परंतु जे वेडे जग बदलू पाहतात, खरं तर तेच जग बदलू शकतात. हे शब्द आहेत 1997 सालच्या ॲपल कंपनीच्या थिंक डिफरंट या जाहिरातीमधले. आईन्स्टाईन, मार्टिन ल्यूथर किंग, पिकासो, मोहम्मद अली, अल्फ्रेड हिचकॉक, जॉन लेनन, रिचर्ड ब्रॅन्सन, महात्मा गांधी अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती आपल्यासमोर झळकतात. या जाहिरातीच्या शेवटी आम्ही आमची उत्पादनं अशाच व्यक्तींना शोभतील अशी बनवतो अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली होती. आज ॲपलची उत्पादनं जगभरात वापरली जातात. ॲपल कम्प्युटर्स ही कंपनी जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक आहे. आज त्यांच्या जन्मस्थानी अमेरिकेतच नाही तर जगभरात, अगदी आपल्या भारतात देखील ॲपल रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. आपल्या खिशातला आयफोन, आयपॉड, आयपॅड, मनगटावरचं ॲपल वॉच, त्यांचे कम्प्युटर्स, आयमॅक, मॅकबुक, आपल्या कानातले एअरपॉड्स, आपलं मनोरंजन करणारा ॲपल TV, इतकंच नाही तर घराघरातील अनेक उपकरणांवर नियंत्रण ठेवणारे ॲपल होम, हे सारं या कंपनीने घडवलं. आणि त्यामागे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे एकच व्यक्ती होती, स्टीव्ह जॉब्स. स्टीव्ह जॉब्स सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर नव्हता, परंतु त्यांनी ग्राहकोपयोगी तंत्रज्ञान विकसित केलं. तो डिझायनर नव्हता, परंतु त्याच्या कंपनीने बनवलेल्या प्रत्येक उत्पादनाचा एकन एक पैलू डिझाईन क्षेत्रात वाखाणला जातो. तो काही समाजसुधारक नव्हता, परंतु त्यांनी समाजाच्या एकंदर कलात्मक दृष्टीला चालना दिली. तो मानसशास्त्रज्ञ नव्हता, परंतु त्यांनी घडवलेली उत्पादनं 2-3 वर्षाच्या बाळापासून ते तंत्रज्ञानाला घाबरणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सर्वांना सहज वापरता आली. तो संशोधक नव्हता, परंतु त्यांनी उत्पादन क्षेत्रात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नवीन शोध लावायला मदत केली. स्टीव्ह जॉब्स आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून नेहमी असं म्हणत असे, लेट्स मेक अ डेंट इन द युनिवर्स. आपण आपल्या कर्तृत्वाने या विश्वाच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक खूण उमटवूया. अशी वेडी महत्त्वाकांक्षा एका व्यक्तीत कशी निर्माण होते ते नेमकं सांगता येत नाही. स्टीव्हच्या आयुष्यात घडलेल्या घटना पाहिल्या तर त्याचा काहीसा अंदाज मात्र येऊ शकतो. 24 फेब्रुवारी 1955 रोजी स्टीव्हने या पृथ्वीतलावर अवतार घेतला. तो अब्दुल लतीफ जंदाली म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनमधल्या 2 विद्यार्थ्यांच्या प्रेमातून जन्मलेलं हे अपत्य. सिरियन अब्दुल फते जंदाली आणि अमेरिकन कॅरोल शिबल यांना घरच्यांच्या विरोधामुळे लग्न करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांना हे मूल दत्तक द्यावं लागलं. त्या दोघांची एकच अट होती,
बाळाचे पालक कॉलेज शिक्षित असावेत आणि त्यांनी बाळाला पुढे कॉलेज शिक्षण द्यावं. पॉल जॉब्स आणि क्लारा या दाम्पत्याने तशी कबुली दिली आणि बाळाचं नामकरण स्टीव्ह पॉल जॉब्स असं झालं. पॉल जॉब्सनी अनेक नोकऱ्या धंदे करून बघितले, परंतु त्याचं मन नेहमी यंत्रांमध्ये रमत असे. स्टीव्ह लहान असताना आपल्या वर्कशेडमध्ये पॉलनी त्याच्यासाठी एक छोटंसं वर्क बेंच बनवलं. आपल्या वडिलांची कुशलता, यंत्रांचे विविध पार्ट जोडण्याचं कसब, विविध गोष्टी बनवण्याची हातोटी इत्यादी स्टीव्हने त्या वयातच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. शाळेत मात्र त्याचं मन रमत नसे. तो सतत त्याच्या शिक्षकांशी वाद घालत असे. इतर मुलं त्याची चेष्टा करत असत. 7वीत असताना त्यांनी वडिलांना माझी शाळा बदला नाहीतर मी शिक्षणच सोडून देईन अशी धमकीच दिली. जॉब दाम्पत्याने कसंबसं आपलं घर बदललं आणि स्टीव्हची शाळा बदलली आणि स्टीव्हचा तंत्रज्ञान प्रवास सुरू झाला. होमस्टेड हाय या नवीन शाळेचं आणि कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीचे संबंध खूप चांगले होते. सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं केंद्रच होतं. कम्प्युटर व्यवसायातील अनेक मान्यवर व्यक्ती आणि कंपन्या इथूनच जन्माला आल्या. ॲपलचा भावी सहसंस्थापक स्टीव्ह वॉझनिॲक ह्याची आणि स्टीव्हची ओळख प्रथम इथेच झाली. इलेक्ट्रॉनिक्स, इंग्रजी साहित्य, संगीत, हिप्पी चळवळ, ड्रग्ज अशा विविध विषयात जॉब्सला रस वाटू लागला. 1970च्या सुमारास वॉझनिॲक युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली इथे शिकू लागला. स्टीव्ह त्याला अनेकदा भेटायला जात असे. दोघांनी आपल्या फावल्या वेळात त्या काळच्या टेलिफोन यंत्रणेला फसवून कमी पैशात ट्रंक कॉल करता येईल अशी एक प्रणाली तयार केली होती. ती सुद्धा मुलांच्या खेळण्यात मिळणाऱ्या एका छोट्याशा शिट्टीच्या आवाजावर बेतलेली. या उद्योगात त्यांना कॉलेज विद्यार्थ्यांच्या मानाने चांगला पैसा मिळाला, जो त्यांनी वाटून घेतला आणि इथेच त्यांच्या पार्टनरशिपची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1972मध्ये स्टीव्ह जॉब्सनी रीड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि आपल्या नैसर्गिक पालकांची जुनी इच्छा एकदाची पूर्ण केली. पण हे काय फाळकार टिकलं नाही. ज्या शिक्षणात मला रस वाटत नाही त्यात माझ्या पालकांचे पैसे मला घालवायचे नाहीत असं म्हणत 6 महिन्यातच त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. तरीही तो वेगवेगळ्या विषयांचे क्लासेस चाचणी म्हणून अटेंड करत असे. मित्रांच्या खोलीत झोपत असे. कोका कोलाच्या रिकाम्या बाटल्या दुकानदारांना परत देऊन थोडे थोडे पैसे कमवत असे. जवळच्या हरे कृष्ण मंदिरात जाऊन जेवत असे. असं करता करता जॉब एक दिवस रॉबर्ट पॅलेडिनो नावाच्या एका कॅलिग्राफी शिक्षकाच्या वर्गात जाऊन पोचला. अक्षरांचं सौंदर्य, त्यांच्यातले भाव, लेटरिंग आणि टायपोग्राफी ह्यांचा अभ्यास स्टीव्हच्या मनावर खोल परिणाम करून गेला. तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स मानवी जीवनाला झोकाळू पाहत असताना सौंदर्य निर्मितीची कास सोडून चालणार नाही याची त्याला खोलवर जाणीव झाली. कॅलिग्राफीच्या त्या वर्गापासून अगदी शेवटपर्यंत तंत्रज्ञान आणि डिझाईन या 2 क्षेत्रांच्या सीमारेषेवर स्टीव्ह जॉब्स अधिपत्य गाजवत राहिला. 1974 साली स्टीव्ह स्वगृही परत आला आणि नोकरी शोधायला लागला. अटारी या गेमिंग कंपनीने त्याला तंत्रज्ञ म्हणून घेतलं. तिथेही वॉझनिॲक बरोबर त्याची छान जोडी जमली. परंतु आयुष्याला हवी तशी दिशा नव्हती. जीवनाचं ध्येय उमजत नव्हतं. त्यानंतर त्यांनी वाट धरली भारताची, आध्यात्मिक साधनेसाठी. उत्तर प्रदेशातील कैंची इथे नीम करोली बाबा या साधुपुरुषाची भेट घेण्यासाठी तो आला. मात्र जॉब्स तिथे पोचायच्या आधीच बाबांचं निधन झालं होतं. आंतरिक ज्ञानाचा आणि गुरूचा शोध घेत घेत भारतात सुमारे त्यांनी 7 वर्ष काढली. अमेरिकेला परतल्यानंतर सुद्धा त्यांनी काही काळ झेन बुद्ध धर्माचं पालन केलं. परंतु त्याचा खरा धर्म, लोकोपयोगी तंत्रज्ञान हे काय त्याला सोडत नव्हतं. 1976मध्ये अटारीने त्याला पुन्हा बोलवलं, कारण वॉझनिॲककडून तोच उत्तम काम करून घेऊ शकत असे. शेवटी 1976 साली त्या दोघांनी स्वतःचीच कंपनी काढायचं ठरवलं. त्या दरम्यान स्टीव्ह सफरचंदाच्या एका बागेमध्ये काम करायचा. त्यामुळे आपल्या कंपनीचं नाव देखील त्यांनी ॲपल ठेवलं. तंत्रज्ञान आणि एक फळ ह्याचा काय संबंध असे अनेकांनी विचारलं. तसं ते विचारलं जावं हाच जॉब्सचा उद्देश होता. जॉब्स हा प्रामुख्याने शोमन होता. एखाद्या गोष्टीचा गाजावाजा कसा करायचा, आपल्या कंपनीच्या गुणवत्तेचं गोडवे कसे गायचे हे त्यालाच जमत असे. वॉझनिॲक काम करायचा आणि स्टीव्ह गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करायचा. विक्षिप्तपणा आणि प्रतिभा
यांच्यातली सीमारेषा जॉब्सच्या बाबतीत कायमच पुसट होती. वॉझनियाक म्हणाला, माझ्या कंपनीत माझा कर्मचारी क्रमांक 1 असला पाहिजे. स्टीव्ह म्हणाला, ठीक आहे, मग माझा क्रमांक 0. ते 1च्या आधी येतं ना, मग चालेल. जॉब्सच्या बेडरूममध्ये सुरू झालेली ही कंपनी जसा जसा पसारा वाढत गेला तशी त्याच्या गॅरेजमध्ये शिफ्ट झाली. गुणी लोकांना शोधून काढून एकत्र ठेवणं ही जॉब्सची हातोटी होती. इंटेलमधून निवृत्त झालेला माईक मार्कोला ॲपलचा पहिला मोठा गुंतवणूकदार ठरला. फाटके कपडे घातलेली, गॅरेजमध्ये बसलेली ही अजागळ पोरं काहीतरी जगावेगळं करून दाखवतील हा विश्वास त्यांनी सर्वप्रथम दाखवला. ॲपल वाढू लागलं. ॲपल 1, ॲपल 2, लिसा, LC असे एकाहून एक प्रगत कम्प्युटर डिझाईन केले गेले. त्या काळात कम्प्युटरच्या स्क्रीनवर केवळ काळी पांढरी अक्षरं उमटायची. फक्त प्रोग्रॅमर्स आणि तंत्रज्ञ ह्यांनाच समजेल आणि वापरता येईल अशी सांकेतिक लिपी वापरली जायची. 1980च्या सुमारास झेरॉक्स कंपनीने विकसित केलेलं ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे GUI स्टीव्हच्या नजरेस पडलं. आज आपल्या कम्प्युटरवर आणि मोबाईलवर सुद्धा डेस्कटॉप, फाईल, फोल्डर, आयकॉन्स, ट्रॅश म्हणजे फाईल डिलीट करणारी कचऱ्याची टोपली या गोष्टी आपल्या कम्प्युटरवर दिसाव्यात असा स्टीव्हनी आग्रह धरला. स्वतः झेरॉक्स कंपनीला या GUIमध्ये फारसा काही रस नव्हता, पण स्टीव्ह जॉब्स आणि कालांतराने बिल गेट्स यांनी याचं महत्त्व ओळखलं. कम्प्युटर सर्वसामान्यांना समजेल, वापरता येईल असा जर बनवायचा असेल तर तो सांकेतिक न राहता चित्रवत झाला पाहिजे हा आग्रह स्टीव्ह जॉब्सने धरला. म्हणून आज आपण सगळे तंत्रज्ञानाचा वापर आपलं जीवन सुखकर करण्यासाठी अगदी सहज करतोय. ग्राहकाच्या गरजा ओळखून त्यांनी मागण्याच्या आधीच अनेक गोष्टी देऊ करणारं तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी म्हणून ॲपल नावारूपाला आलं. युजर एक्सपिरियन्स UX म्हणजे उपयोजक अनुभव हा शब्द रूढ व्हायला 90चं शतक यावं लागलं. परंतु त्याआधीच स्टीव्ह जॉब्सनी यात प्रावीण्य मिळवलं होतं. उपयुक्त तंत्रज्ञान कसं असावं, वापरणाऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून साधनं कशी डिझाईन करावी याचा जणू वस्तुपाठच ॲपलची उत्पादनं देऊ लागली. 1984 साली ॲपलनी मॅकिनटॉश नावाचा एक सुबक, शक्तिशाली, कुणालाही हवाहवासा वाटेल असा कम्प्युटर बाजारात आणला. रीड युनिव्हर्सिटीमधल्या कॅलिग्राफीच्या क्लासची आठवण जॉब्सला झाली. मॅकिनटॉशमधली अक्षरं सुंदर दिसली पाहिजेत असा त्यांनी आग्रह धरला. त्या काळात IBMचे पर्सनल कम्प्युटर जगभर वापरले जात होते. काही वर्षात मायक्रोसॉफ्टनी विंडोज बाजारात आणलं. विंडोजच्या सहाय्याने IBM सारखे कम्प्युटर देखील GUI दर्शवू लागले. जॉब्स आणि गेट्स यांच्यातलं वितुष्ट इथूनच सुरू झालं असावं. ॲपलचा मॅकिनटॉश एक कम्प्युटर म्हणून अधिक प्रगत होता, पण मार्केटिंग, सेल्स या बाबतीत मात्र ते मागे पडले. विंडोजचा प्रवास रोखणं त्यांना शक्य नव्हतं. कलाकारांचा कम्प्युटर म्हणून मॅकिनटॉशचं झालेलं कौतुक ॲपलला महागात पडलं. मोठ्या मोठ्या औद्योगिक कंपन्यांनी मॅकिनटॉशला दूर ठेवलं. आता ॲपल ही कंपनी मोठी झाली होती. मॅनेजमेंटला, गुंतवणूकदारांना जॉब्स पटेनासा झाला. नफ्यापेक्षा उत्पादनाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्याची त्याची पद्धत ॲपलला दिवाळखोरीकडे घेऊन जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली. ॲपलचा कार्यकारी संचालक जॉन स्कली आणि जॉब्स याच्यामध्ये मतभेद होऊ लागले. वॉझनियाक काही महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर बाहेरच पडला. शेवटी 1985च्या सप्टेंबर महिन्यात स्टीव्ह जॉब्स त्यांनी स्वतः जन्माला घातलेल्या कंपनीतून बाहेर पडला. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट कम्प्युटर नावाची एक नवीन कंपनी तयार केली. शैक्षणिक, संशोधन करणाऱ्या संस्थांसाठी, युनिव्हर्सिटीसाठी त्यांनी वेगळे कम्प्युटर डिझाईन करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी पिक्सारची स्थापना केली. चित्रपट व्यवसायात कम्प्युटर ग्राफिक्सचा वापर वाढत होता. त्यात पिक्सारनी महत्त्वाची कामगिरी बजावली. डिस्नी आणि पिक्सारने टॉय स्टोरी नावाचा चित्रपट काढला आणि तो आजही अनेकांच्या आवडीचा चित्रपट आहे. कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च गुणवत्तेचा आग्रह धरणाऱ्या स्टीव्ह जॉब्सला मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. दरम्यान ॲपल डबघाईला आलं होतं. वेगवेगळी माणसं वेगवेगळी उत्पादनं तयार करत होती. फारसा विचार न करता ती उत्पादनं बाजारात आणली जात होती. डिझाईनच्या नावाने वाटेल ते घडवलं जात होतं. बाजारात नवीन सॉफ्टवेअर आणताना त्यांची मोठी पंचाईत होत होती. शेवटी ते स्टीव्हच्या नेक्स्टकडे आले. दोन्ही कंपन्या एकत्र झाल्या
आणि स्टीव्ह जॉब्स पुन्हा ॲपलमध्ये दाखल झाला. आपल्याला विरोध करणाऱ्या अनेकांना त्यांनी निर्दयपणे बाहेरचा रस्ता दाखवला. अनेक उत्पादनं रद्द केली. ॲपलमधून जाऊ पाहणाऱ्या जॉनी आईव्ह नावाच्या गुणी डिझायनरला त्यांनी रोखलं आणि त्याच्या मदतीने आयपॉड, टँजरीन मॅक यासारखी आकर्षक आणि प्रगत उत्पादनं बाजारात आणली. ज्या काळात सोनी वॉकमन कॅसेटमधली जेमतेम 10-20 गाणी ऐकवत होता, त्या काळात आपल्या खिशात ठेवा 1000 गाणी असं म्हणत स्टीव्हनी आयपॉड जगासमोर आणला. ॲपल पुन्हा एकदा लोकप्रिय होऊ लागलं. 2007 साली त्यांनी पहिला आयफोन बाजारात आणला. त्या काळात फोन आणि कम्प्युटर एकत्र केले जात होते. ब्लॅकबेरी आणि नोकियासारखे उत्पादक वापरायला कठीण असलेला कीबोर्ड फोनच्याच डिझाईनमध्ये टाकत होते आणि बटणं दाबायला आणि लिहायला छोट्या पेन्सिलसारखा स्टायलस फोनबरोबर देत होते. स्टीव्ह जॉब्स आपल्या शैलीत म्हणाला, देवानी आपल्याला जन्मतात 10 स्टायलस दिलेत, मग बटणं कशाला हवेत? आज आपल्या नित्यपरिचयाचा असलेला टच स्क्रीन फोन त्या काळी बाजारात आणणं तसं धाडसाचं होतं. नुसती काच असलेला आयताकृती फोन पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त झालं. एका अर्थाने स्टीव्हमुळे फोन बदलले असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 2008 साली ॲपलने अत्यंत पातळ असा मॅकबुक एअर नावाचा लॅपटॉप आणला. यावेळेस देखील स्टीव्हचं सादरीकरण अनोखं होतं. एका कागदाच्या एन्व्हलपमधून स्टीव्हनी तो अलगद बाहेर काढला आणि जगभरातील ॲपल फॅन्स थक्क झाले. 2010 साली आयपॅड बाजारात आलं. ॲपलनी एखादं उपकरण तयार करावं आणि त्यानंतरची काही वर्ष इतर कंपन्यांनी त्याचं अनुकरण करावं हा काहीसा शिरस्ताच झाला होता. ॲपल विजयाचा हा जयघोष चालू असताना पडद्यामागे मात्र येणाऱ्या संकटाची चाहूल लागत होती. 2004 साली स्टीव्हला पॅनक्रिएटिक कॅन्सर आहे असं निदान झालं होतं. त्यातून तो बरा झाला, पण 2006 साली कॅन्सर पुन्हा त्रास देऊ लागला. 2009 साली लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर जॉब्सची तब्येत सुधारली, मात्र ॲपलच्या कारभारातून त्यांनी 2011 साली माघार घ्यायचं ठरवलं. स्टीव्ह आपले अखेरचे दिवस मोजतोय हे समजल्यानंतर त्याचे सहकारी आणि मित्र त्याला भेटायला येऊ लागले. आपल्या कारकिर्दीतला अनेक वर्षांचा प्रतिस्पर्धी आणि नंतरचा मित्र बिल गेट्स देखील आला. इतकंच नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झकरबर्ग देखील आपले प्रश्न घेऊन आला. त्यांना स्टीव्हची नुसती विचारपूस करायची नव्हती, तर तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल स्टीव्हची मतं काय आहेत ते जाणून घ्यायची त्यांची इच्छा होती. आपल्या 35 वर्षांच्या कार्यकाळात स्टीव्हनी अनेक संक्रमणं पाहिली होती. अवजड कम्प्युटर हातात मावलेले त्यांनी पाहिले होते. इंटरनेटचा उदय त्यांनी पाहिला होता. अनेक नवीन तांत्रिक शोध तर त्याच्या स्वतःच्या कंपनीनेच लावले होते. पुढच्या काळात काय होईल याचा अंदाज अशा व्यक्तींना नसेल तर कोणाला असणार. स्टीव्हनी अर्थातच जितका वेळ आपल्या पाहुण्यांना देता येईल तितका दिला. 5 ऑक्टोबर 2011 रोजी स्टीव्ह जॉब्स हे जग सोडून गेला. त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ॲपलची टीम त्याच्या निधनानंतर देखील एअरपॉड्स, ॲपल वॉच यासारखी नवीन उत्पादनं घडवत राहिली. आज ॲपलची उत्पादनं पाहून काही कर्मठ ॲपल फॅन्स चिडतात. स्टीव्ह गेला आणि ॲपल बिघडलं असं म्हणतात, पण त्यात सत्यापेक्षा भक्तिभावनाच अधिक असते. एक माणूस म्हणून स्टीव्ह कसा होता, एक सहकारी म्हणून कसा होता, याबद्दल नकारात्मक प्रतिक्रियाच अधिक आहेत. परंतु त्या नोंदवणारे सर्वच जण प्रथम त्याच्या दूरदृष्टीला आणि मुत्सद्देगिरीला सलाम करतात आणि मगच नाक मुरडतात. शार्क टँकमधला प्रसिद्ध गुंतवणूकदार उद्योजक केविन ओलियरी यांनी स्टीव्हच्या स्वभावाचं जे विश्लेषण केलं ना ते अप्रतिम आहे. ते म्हणतात, एखादा उद्योजक किती यशस्वी होतो त्यामागे त्याच्या वागणुकीत किती सिग्नल असतो आणि किती नॉईज असतो, किती मुद्द्याच्या गोष्टी असतात आणि किती अवांतर गोष्टी असतात याला महत्त्व असतं. आपल्या कामावर तो किती लक्ष केंद्रित करतोय आणि मित्र, परिवार, उठबस, छंद, आराम, समारंभ इत्यादी गोष्टींना किती महत्त्व देतोय यावर त्याच्या यशाचा आलेख ठरतो. ओलियरी म्हणतात, स्टीव्ह हा 100% सिग्नल होता, 100% कामात समरस होता आणि 0% नॉईज होता. आणि शेवटी बट ही वॉज नॉट अ नाईस मॅन असंही म्हणतात. आपली कंपनी ॲपलसारखी असावी, आपलं नेतृत्व स्टीव्हसारखं असावं असं जगातल्या प्रत्येक सीईओला वाटतं. पण या रसायनाची बरोबरी करणं अशक्य आहे. अशा व्यक्तींची आणि घटनांची पुनरावृत्ती अपवादानेच होते. 21व्या शतकाच्या सुरुवातीला
आपण स्टीव्हच्या कर्तृत्वाचे साक्षीदार होतो हीच आनंदाची गोष्ट. स्टीव्ह जॉब्सनी जग बदललं का? तर याचं उत्तर त्याच्या चाहत्यांना, प्रतिस्पर्ध्यांना इतकंच नाही तर त्याचा आणि ॲपलचा द्वेष करणाऱ्यांना देखील नाईलाजानं होय असंच द्यावं लागेल. ही रिअली मेड अ डेंट इन द युनिवर्स. धन्यवाद.